कधी विचार केलाय की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची म्हणजे आपल्या भारताच्या संविधानाची मूळ कल्पना कुठून आली असे? ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्याची मुळं एका व्यापारी कंपनीने बनवलेल्या कायद्यांमध्ये आहेत. हो, हे खरंय. चला तर मग आज आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास पाहणार आहोत की कसा तब्बल 200 वर्षांच्या वसाहतवादी कायद्यांनी आधुनिक भारताचा पाया घातला. आणि हाच प्रश्न खरं तर या सगळ्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. हे बघा, ही केवळ इतिहासाची एक गोष्ट नाहीये. आज आपण ज्या प्रशासकीय आणि राजकीय सिस्टममध्ये जगतो तिचा जन्म कसा झाला हे समजून घेण्याची ही एक प्रकारची गुरुकिल्लीच आहे. तर या सगळ्या कथेची सुरुवात होते 1600 साली, जेव्हा इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. तेव्हा त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता, फक्त आणि फक्त व्यापार. पण कधीकधी गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाहीत, आणि इथेही तसं झालं. परिस्थिती इतकी बदलली की ही व्यापारी कंपनी चक्क राज्य करणारी सत्ता बनली. जरा विचार करून बघा, एक कंपनी जी फक्त व्यापारासाठी आली होती ती अचानक अख्ख्या प्रदेशावर राज्य करू लागली. साहजिकच आहे, त्यांना राज्य करण्याचा काही अनुभव नव्हता. मग काय झालं? सगळीकडे भ्रष्टाचार आणि गोंधळ माजला. आणि मग मात्र ब्रिटिश संसदेला वाटलं की आता यात लक्ष घातलंच पाहिजे. आणि इथूनच आपल्या कथेचा पहिला महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. म्हणजे ब्रिटिश सरकारने आता कंपनीच्या या बेलगाम कारभारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदे करायला सुरुवात केली. हा जो कायदा होता ना, तो एक प्रकारे भारताच्या भविष्यातल्या घटनात्मक आराखड्याचा पहिला ड्राफ्ट होता असं म्हणायला हरकत नाही. कारण याच कायद्यामुळे पहिल्यांदाच भारतात एका केंद्रीय प्रशासनाचा म्हणजे एका सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनचा पाया घातला गेला. या कायद्यामुळे खूप महत्त्वाचे बदल झाले. सगळ्यात पहिला म्हणजे बंगालच्या गव्हर्नरचं पद आता गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असं झालं. आणि हे पद सांभाळणारे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. याचाच अर्थ प्रशासनाचं केंद्रीकरण सुरू झालं. सोबतच कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. आणि हो, कंपनीचे अधिकारी जो काही स्वतःचा खासगी व्यापार करायचे त्यावर ही बंदी आणली. हे सगळं का? तर भ्रष्टाचार कमी करण्यासाठी. आणि मग आला तो क्षण ज्याने सगळा इतिहास बदलला. 1857चा उठाव हा एक प्रचंड मोठा टर्निंग पॉइंट होता. या उठावानंतर ब्रिटिश सरकारने ठरवलं की आता बास. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून सगळा कारभार काढून घेतला आणि भारत थेट ब्रिटिश राजघराण्याच्या शासनाखाली आला. या एका घटनेमुळे भारताच्या घटनात्मक प्रवासाला एक अगदी नवी दिशा मिळाली. तर 1857च्या उठावानंतर भारताच्या इतिहासाने एक नवं वळण घेतलं. कंपनीचं राज्य संपलं आणि ब्रिटिश क्राऊनचं म्हणजे राजघराण्याचं थेट राज्य सुरू झालं. आणि इथूनच प्रशासकीय बदलांचं एक नवं पर्व सुरू झालं असं म्हणता येईल. हा जो काळ होता ना, तो खूपच महत्त्वाचा आहे. कारण या काळात जे कायदे आले, मग तो 1858चा कायदा असो, 1861चा असो किंवा 1909 आणि 1919चे, या प्रत्येक कायद्याने भारतीयांना शासन प्रणालीमध्ये हळूहळू थोडे थोडे अधिकार द्यायला सुरुवात केले. हे एक प्रकारे स्वयंशासनाच्या दिशेने टाकलेलं एक पण खूप सावध पाऊल होतं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जरी राज्य ब्रिटिशांचं होतं तरी याच काळात पहिल्यांदा भारतीयांना शासन प्रक्रियेत थोडाफार आवाज मिळू लागला. हो, हे खरंय की हे प्रतिनिधित्व खूपच मर्यादित होतं आणि सगळी प्रक्रिया अगदी संथ गतीने चालली होती. पण निदान सुरुवात तरी झाली होती, हे महत्त्वाचं. पण या सुधारणांमध्ये एक अशी गोष्ट होती जी भारताच्या भविष्यासाठी खूपच घातक ठरली. ती म्हणजे 1909च्या कायद्यात आलेली स्वतंत्र मतदार संघांची संकल्पना. यामुळे काय झालं तर मुस्लिमांना वेगळं राजकीय प्रतिनिधित्व मिळालं. अनेक जण याला ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा हीच नीती मानतात. आणि याच निर्णयाने भारतीय समाजात जी राजकीय विभाजनाची बीजं रोवली त्याचीच कटू फळं आपल्याला पुढे देशाच्या फाळणीच्या रूपात भोगावी लागली. चला, आता आपण या कथेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण त्या कायद्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा मार्गच मोकळा केला नाही, तर आपल्या आजच्या संविधानाची जवळजवळ संपूर्ण रचनाच तयार केली. 1 वर्ष, एक आकडा जो खूप महत्त्वाचा आहे. 1935. हो, 1935चा भारत सरकार कायदा. हा कायदा इतका महत्त्वाचा आहे की त्याला भारताच्या सध्याच्या संविधानाचा सगळ्यात मोठा आणि मुख्य स्रोत मानलं जातं. या 1935च्या कायद्याने खरं तर आधुनिक भारताच्या प्रशासनाचा पायाच रचला. आज आपल्या संविधानात जी अधिकारांची विभागणी आहे ना, म्हणजे केंद्र सरकारचे अधिकार, राज्य सरकारचे अधिकार आणि दोघांचे मिळून असलेले अधिकार, ज्याला आपण संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणतो, या सगळ्याची मूळ कल्पना थेट याच कायद्यातून आली आहे. आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा हे आपलं संविधान नव्हतं.
तो एक वेगळा कायदा होता जो फक्त एकाच कारणासाठी बनवला होता, ब्रिटिश राजवट संपवून सत्ता पूर्णपणे भारतीयांच्या हाती सोपवण्यासाठी. या कायद्याने मुख्यत्वे 3 गोष्टी केल्या. 1. त्याने ब्रिटिश राजवट संपवली आणि भारताला स्वातंत्र्य दिलं. 2. त्याने देशाची फाळणी भारत आणि पाकिस्तानमध्ये केली. आणि 3. ब्रिटिश सत्तेची जी सगळी पदं होती, जसे की व्हाईसरॉय, ती सगळी रद्द केली. यातूनच खरं ट्रान्सफर ऑफ पॉवर झालं. आणि हे जे नेते दिसतायत ना, हेच ते नेते आहेत ज्यांनी या ऐतिहासिक बदलाचं नेतृत्व केलं. म्हणजे वसाहतवादी राजवटीतून स्वयंशासनाच्या दिशेने झालेला हा प्रवास, त्या प्रवासामागचे हे चेहरे आहेत. हे चित्र त्या बदलाला एक मानवी चेहरा देतं. तर मग या 200 वर्षांच्या मोठ्या कायदेशीर प्रवासातून आपल्याला नेमकं काय मिळालं, याचा वारसा काय आहे आणि हे सगळं आज आपल्यासमोर कोणते प्रश्न उभे करतं? हा जो आलेख आहे तो खरंच डोळे उघडणारा आहे. बघा, आपल्या संविधानाचा जवळजवळ 60% भाग हा थेट 1935च्या कायद्यावर आधारलेला आहे. आता लक्षात आलं असेल की आपण सुरुवातीपासून या कायद्याला आपल्या संविधानाची ब्लूप्रिंट का म्हणतो तो? आणि खरं तर हाच या सगळ्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी आपल्याला प्रशासनाची एक तयार चौकट, एक स्ट्रक्चर वारसाने मिळालं असलं, तरी त्या निर्जीव स्ट्रक्चरमध्ये लोकशाहीचा आत्मा म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूल्य भरण्याचं महान कार्य भारताच्या संविधान सभेने केलं. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. एका स्वतंत्र, सार्वभौम लोकशाहीची रचना जर वसाहतवादी कायद्यांच्या पायावर उभी असेल, तर याचा आजच्या भारतासाठी नेमका अर्थ काय? या वारशाने आपल्याला फक्त एक तयार प्रशासकीय चौकट दिली, की त्यासोबत त्या वसाहतवादी मानसिकतेच्या काही मर्यादाही दिल्या? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.